चला फिरवायचे ओके. सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? सो आज मी आलोय पिंपरीला आणि आलोय मी आज मस्त सायन्स पार्कला. तुम्ही बघू शकतात, हे आहे पिंपरी चिंचवडचं सायन्स पार्क. सो आता या सायन्स पार्क मध्ये काय काय आहे हे तर आता आपण ब्लॉग मध्ये बघूयात. आम्ही तिकीट काढलेलं आहे आणि तिकीट मध्ये प्लॅनेटरियम आणि पुढं काय शो जे आहे ते आहे त्याच्यामध्ये. आता मला काय लक्षात नाहीये सध्या. सो बघूयात आपण आजचा ब्लॉग कसा होईल. सो स्टे ट्यून, चालू करूयात आजचा ब्लॉग. सो मंडळी, आता आपण जाणार आहेत सायन्स पार्कला. सो गाईज बघा तुम्ही, रोटेट ओनली 2 टाइम्स ला वेव मोशन म्हणतात. चला फिरवायचे. आय फिरो आय दे हा बिगिनिंग ऑफ मॅमल्स. बघा बघा, ह्याला म्हणतात आधुनिक मानव, ह्याला म्हणतात आदि मानव. तर तुम्हाला समजतंय ना की हितून ते हितपर्यंत, इथून ते हितपर्यंत, इथून ते हितपर्यंत आपण असा आलोय. इव्होल्युशन ऑफ ह्युमन बिंग म्हणतात त्याला. बघा, सायन्स न टच करता पण हे पेंडुलम कंटिन्यू चालू आहे. ग्लास आहे, किती जवळून चालले पेंडुलम. हे अट्रॅक्शन आहे आणि हे सायन्स आहे. सो आपल्याला समजलं ना तर कळेल. याला म्हणतात सायन्स गाईज. ओके, इट्स नो मॅजिक. हे आहे न्यूटन क्रॅडल. आणि गाईज तुम्हाला तर माहिती आहे नॅनो तर कोणाला माहित नाही, आपल्या पोरांना तर चांगलंच माहित आहे. इसमें क्या है, इसमें 2 सिलेंडर 4 स्ट्रोक 624 सीसी पेट्रोल इंजन, 4 स्पीडचं मॅन्युअल ट्रान्समिशन आहे, मॅक्स स्पीड 105 km/h. काय कार होती मायला त्या टाइमला. खरं हवा केली होती ना, नॅनोने केली होती एवढी कमी स्वस्तामध्ये. डीएनए स्ट्रक्चर मॉडेल. सो गाईज, डीएनए स्ट्रक्चर मॉडेल तुम्ही बघू शकता तुम्ही. हे डीएनए स्ट्रक्चर मॉडेल आहे. 10वी 11वी 12वी त्याच्यातच गेली. फक्त ह्युमन हट काढायचं आणि डीएनएचं स्ट्रक्चर काढायचं. तर बघू शकतात, ही आहे साइन वेव्ह. बघा तुम्ही साइन वेव्ह कशी आहे. माहित असेल ना तुम्हाला हे साइन वेव्ह, साइन एक्स. जाऊ जातात 10वी तर मला वाटत नाही की कोणाला 10वी एवढी लक्षात आहे, पण होत्या डायग्राम आपल्याला. आणि आता आपण जाणार आहे ऑटोमोबाईलला, हा जे की माझं फेवरेट आहे, मोस्ट फेवरेट ऑटोमोबाईल. आणि इथं मस्त गाड्याच गाड्या. F1, चक दे इंडिया, बस, आपल्या सिमेंटाची गाडी, बुलडोजर, आपली टार्झन द वंडर कार. तर इथं अशा सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत. ते आहे इन्व्हेन्शन ऑफ व्हील्स. सो तुम्ही बघू शकता इथं असे टप्पे दिलेले आहेत. तुमच्या जर फॅमिलीमध्ये जर असे छोटे छोटे लेकरं जर क्वेश्चन्स करतायत ना की पप्पा हे असंच का, हे तसंच का, तर त्या लेकरांना 100% इथं घेऊन या. कारण इथे एक ना एक छोटे छोटे डिटेल्स तुमच्या लहान लेकरांना कळून जातील की बाबा अशा गोष्टी का आहेत. हो, काय त्या टाइमला अशा लोकांनी असले डोकं लावलं असेल, म्हणजे काय माइंडसेट काय असेल तसल्या लोकांचं. आणि हे आपले कार्स, पोरांना तर काय आता इथं बघा सगळं मॅक्लॅरेन, BMW, फर्स्ट फॉर्म्युला, F1, टोयोटा. इथं सगळं टाइमलाईन सगळं दाखवलं. याच्यात सगळे डिटेल्स तुम्ही बघू शकता. बाप रे भाई साहब, ज्या पण पोरांना ना कारचं क्रेज आहे असतंच हे मला माहित आहे 100%. गाडी कशी चलती बघायचं असेल ना, इथं या तर बघू शकता. ही इंजन विथ गिअरबॉक्स अँड क्लच आहे. ज्या लोकांना वाटते ना की गाडी नेमकं वर्क कशी करते, गिअर आणि क्लच कसा वर्क करतो, कसं काय केल्यावरती इंटरनल कशा गोष्टी हालतात, तर इथं तुम्ही व्यवस्थित बघू शकतात. हो का, तुम्ही बघू शकता. ते गिअर दाबला, गिअर बघा टाकल्यावर कसं चेंज होतंय. तुम्ही असं बघू शकतात की कनेक्टिंग रॉड कुठे असते सांगा मित्रांनो. कनेक्टिंग रॉड कुठे असते, डन करायचं. आणि मला काय म्हणायचंय, फालतूच्या मॉलमध्ये जाऊन कुठं पैसे खर्चू नका अशा गेम खेळण्याच्या नादात किंवा काय. जर तुम्ही गेम खेळू शकतात बिंदास. गाईज, हे रिॲक्शन टाइम लाईट. सो आता आपण बघूयात. इथं आहे स्टार्ट. याच्यामध्ये सांगणार आहेत आपल्याला की किती बटन दाबलं, लवकर दाबल्यावर तुम्ही किती लवकर रिॲक्ट करतात, रिॲक्शन काय आहे तुमची. सो आपण 1 2 3, अरे 1 2 3, अरे गो डुक्कर. पुन्हा नंतर हे झाल्यावरती हे आहे रिॲक्शन टाइम साऊंड. हिस्ट्री ऑफ कार्स. ज्या मुलांना आवड आहे असल्या गोष्टी बघायची ते इथं बघू शकतात. मला तर भाई कधी घ्यावं यार गाड्या असल्या. आणि गाईज
ही आहे व्हर्च्युअल कार. त्याच्यामध्ये बसून तुम्ही व्हर्च्युअल कार बघू शकतात. पांडू कसा खेळतोय छान. आणि टायर झालेले आहेत आपले. आणि हो अरे यार सेकंड हँड नाही गाईज. हे बघा तुम्ही आर्या सफारी GX. भाई कोणी सफारी बघितले थोडे. हे आहे इंडिका V2 CR4 रेवा. गाईज लहानपणी या कार्स बघितले होते. असं वाटत होतं ही कार जर असली म्हणजे किती भारी. असं लक्झरी फील होत होतं. त्या टाइमला BMW आणि मर्सिडीज पण एवढे समजत होता. त्या टाइमला गाड्या एवढ्या भारी फील होत होत्या. गाईज आता गाडीवर मी बसणार आहे मागं सट्ट येले. आणि असं करून तुम्हाला सांगतो मी शिकवतो सीट बेल्ट कसा लावायचा. म्हणजे सीट बेल्ट लावायचा असा लावला यो. सो मी सांगितलंय सीट बेल्ट कसं लावायचंय. पण आता उतराव. बापरे वजन कधी कमी होणार बे माझं. इथं आहेत लाईट इंडिकेटर्स. एक ना एक ऑटोमोबाईलचं तुम्हाला इथे डिटेल समजेल. एक ना एक इंजिनच्या बाबतीमध्ये, ब्रेकच्या बाबतीमध्ये, सिलेंडरच्या बाबतीमध्ये. तुम्हाला मोटर ड्रायव्हिंगची पण काही गरज नाहीये. कोणती गोष्ट ट्रॅफिकचे रूल्स काय आहेत किंवा गाडी कसं आहे किंवा काय. व्हर्च्युअल कार आहे पुन्हा नंतर ह्या गोष्टी आहेत सगळे. तुम्हाला ड्रायव्हिंग क्लासची काही गरजच नाहीये ना. ऑलरेडी तर सगळे ट्रॅफिकचे रूल्स दाखवले आहेत. बिनकामाचे फालतूचे पैसे खर्च करत बसता तुम्ही. हे आहे जिओलॉजिकली सगळं. इथं वेदर क्लायमेट. तर मी इथं आलोय तर मला सगळं 8वी ते 10वी पर्यंत जेवढं पण शिक्षण मी आतापर्यंत केलेलं आहे सगळं असं सगळं इथं समोर आहे. का बरं एवढं पुस्तक वाचू नका. पायथागोरस थेरम, सिरीज सर्किट, ट्रॅपिटाइज विंडो, इंडक्शन, पॅरेलल सर्किट. अरे जेवढं पुस्तकामध्ये मी एवढं बघून पण मला एवढे डिटेल समजले नाही तेवढं इथं ऑलरेडी मला प्रत्यक्षात समोर दिसत आहेत. वरती काय आहे अजून बघू. एनर्जी म्हणून आहे. सो ही हॉल ऑफ एनर्जी म्हणतात त्याला. आता बघू शकतात गाईज इथं सगळं एनर्जीच्या बाबतीमध्ये दाखवलंय. एनर्जी म्हणजे कशा बाबतीमध्ये. न्यूक्लिअर एनर्जी, केमिकल एनर्जी, सोलार एनर्जी. पहिला आपण ऐकलं असेल 9वी 10वी मध्ये कायनेटिक एनर्जी. त्याला पोटेन्शियल कायनेटिक एनर्जी म्हणतात. सो गाईज आता हे सर्कल आहे. आता तुम्ही इथं बघा की कायनेटिक एनर्जी कशी वर्क करते. सो इथं तुम्ही डिटेलमध्ये बघा. आता 1 2 3 सुरू का. गाईज मला बघायचं नाही साऊंड एनर्जी म्हणजे साऊंड किती गोष्टीत रिफ्लेक्ट करता आपल्या लाईफमध्ये. युजली आपण DBA आपण युजली हेडफोन्स घेतो ना 42 dBA 52 dBA. तुम्हाला इथं दिसेल की DBA कितीपर्यंत जाते. आणि मला आता सांगा हे 100 dBAचा आवाज आहे. डीजे मध्ये नाच वाटते ना. बघा आवाज डीजे मध्ये. विचार करा जेव्हा तुम्ही डीजे मध्ये डान्स करता त्या टाइमला काय हाल होत असतो. किती इरिटेटिंग साऊंड वाटलं का नाही. 90 dBAचा साऊंड जी की फक्त ट्रॅफिक मध्ये आहे आणि जी गाड्यांचा आवाज आहे तर तुम्हाला किरकिरनं तुमचं डोकं फाटतं. ते म्हणजे बघा तुम्ही हे 90 dBAचा आवाज आहे. 90 dBAचा बघा. डीजे मधला आवाज बघा. त्याच्यामध्ये नाच वाटतंय. आपण आता आलो इथं फन सायन्स स्पॉटला. काय करायचं सांगा आता. काय करायचं काय आगोपणा काय करायचं मला सांगा तुम्ही. लिक्विड पेंटिंग चित्र कसं काढायचं मग. हा गाईज इथं बघू शकता तुम्ही. बघा कोपऱ्यात आलोय मी इथं. आणि इथं काय आहे बघू आपण. प्रेस द स्विच, क्विकली टर्न बॅक अँड मूव क्लोज टू द स्क्रीन, स्ट्रेच युअर आर्म्स इन फ्रंट ऑफ द स्क्रीन अँड वेट फॉर द फ्लॅश टू लाईट फॉलो इन फ्रॉम बिहाइंड यू. सो आता इथं आपण बटन दाबू. इथं मागे जी स्क्रीन आहे इथं तर आहे बोर्ड. पण आपण आता क्लिक करून बघू. बघा गाईज. अगं बाबू बघा तुम्ही बघू शकतात माझे शॅडो कॅप्चर झालेले आहे याच्यात. सो गाईज आधी आपण आलो इथं स्ट्रिंग आर्टला. इथं म्हणले व्ह्यू थ्रू मोबाईल कॅमेरा टू सी द पोर्ट्रेट ऑफ सर CV रमन. ओके सो बघूयात आपण काय आहे. मग आता हाईट म्हणल्यावर असं करू आपण. दिसतंय का गाईज तुम्हाला सांगा बरं. मला तर आता दिसत नाहीये. बघू आता व्हिडिओ शूट मध्ये मी पण बघतो. गाईज एकदम 3D मध्ये दिसतंय. तर तुम्ही बघू शकता की नेमकं 3D वर्क कशी करते. ऑप्टिकल इल्युजन्स कसे असतात तुम्ही इथं सगळं बघू शकता. हे आहे सँड पॅटर्न. सो तुम्ही बघू शकता. मी इथं स्टार्ट करतो. 1 2 3 गो. वाव. आणि ह्याला रिसेट पण बघा कसं होतंय. आता आपण बघूया ह्याच्यात रिसेट. बघा ऑल क्लिअर. हे आहे हायपरबोलॉइड.
हे मूवीज मध्ये तुम्ही बघितलं अच्छा न्यूजली अशा ऑफिसमध्ये ना असे राहतात, एकदम छोटे राहतात पण असेच राहतात, त्याला हायपरबोलाइड म्हणतात. बाबू गायब आहे मी, बघा इथं बघा मी, बघा इथं मी गायब. आणि मग मैं शायर तो नहीं मगर हसी जैसे देखा तूने मुझको तुझको शायरी आ गई. आपण आता चाललोय रूमला. मंडळी आपण चाललोय सायन्स पार्कच्या प्लॅनेटरियमला. सो शो चालू झालाय. सो मंडळी हे प्लॅनेटरियम रूम आहे जे की सायन्स पार्कमध्ये आहे. तुम्ही बघू शकता किती छान आहे. एवढा असं मस्त एक इमर्सिव्ह एक्सपिरियन्स येतोय जी की असं 3D आणि 4D IMAX मूवीला पण येत नाही आहे. म्हणजे IMAX वेगळं झालं पण जसं थिएटरपेक्षा पण असं छान एक्सपिरियन्स एन्जॉय होतोय. म्हणजे असं जसं मी असं झोपलोय आणि झोपून असं वर बघतोय ना तर एकदम असं वाटायला मी त्या वर्ल्डमध्ये गेलोय, त्या दुनियामध्ये गेलोय. बघा किती सुंदर आहे. पूर्ण एकदम पूर्ण सराउंडिंगमध्ये घेतलेलं आहे. बघा कसं वाटतंय मी. फायनली प्रोजेक्ट रूमला आपण गेलो होतो आणि सगळा शो संपलेला आहे, समाप्त झालेला आहे. आणि शो इतका छान होता, इतका छान मस्त 3D इमर्सिव्ह टाईप होता. एक्सपिरियन्स खूप छान होता माझ्यासाठी. आणि तुम्ही माझा मागचा ब्लॉग पण बघितला आजच्या, जर बघितला नसेल तर आईवरती क्लिक करा, बघा किती घाण आणि वर्स्ट एक्सपिरियन्स होता. आणि ज्यांनी ती व्हिडिओ बघितला आहे किंवा जे लोक त्या ठिकाणी जाऊन पण आलेत ना, युजली मी मुलांना आणि मुलींना सांगतोय अशा ठिकाणी ना 100 पट्टेनं तुम्ही आलेलं खूप जास्त चांगलं राहील. आता तुम्ही म्हणशाल कमेंटमध्ये तू कशाला गेलता. अरे बाबा मी ब्लॉगिंगसाठी गेलो होतो रे, मी गेलो नव्हतो, मला थोडी माहीत होतं तसले चाळे राहणार आहेत. हे ॲस्ट्रॉनॉमीचं दाखवलेलं आहे, ॲस्ट्रॉलॉजीचं दाखवलेलं नाही आहे. हे तुम्ही लहान लेकरांना या ठिकाणी या तुम्ही, कारण खरं अशा गोष्टी खरं शिकायला, नवीन काहीतरी एक्सपिरियन्स करायला, काहीतरी बघायला भेटतंय. असं तुम्हाला जर खरंच असं सायन्स टेक्नॉलॉजी ह्याची खूप आवड आहे आणि तुम्हाला जर वाटतंय ना की तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं आवड आहे, इच्छा आहे तुमची, तर मग तुम्ही इथं नक्की 100% या. बघा की किती छान आहे, किती सुंदर आहे. इथं तर सगळं झालंय. इथं 3D शो पण आहे. 3D शो मी दाखवू शकत नाही कारण आता मला वाटतंय खूप लेट झाले. कसे डिटेल्स दाखवलेले आहेत. सायन्सची मजाच ही आहे रे मित्रांनो. आता कसं आहे माझी हाईट ह्याच्यामध्ये बघा, आता माझं मणकं कसं येणार. फायनली गाईज आपण आजचा ब्लॉग इथं एंड करूयात. तुम्ही पण मला सांगा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला जर असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मला कमेंटमध्ये पण सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्ही जर इथं सायन्स पार्कला आला तर तुमचा फर्स्ट एक्सपिरियन्स कसा होता. ओके, सो आजचा ब्लॉग इथं समाप्त करूयात. तुम्ही काळजी घ्या. ब्लॉग आपण एंड करू आणि